राज्यातील राजकारणात सध्या एक मोठी खळबळ उडालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारीला झालेल्या अपघातावरून आता एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की हा अपघात आहे की घातपात यावर सरकार चर्चाच करायला तयार नाही। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्यांनी प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना एकही मिनिट बोलू दिले नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। ते पुढे म्हणाले की जर संपूर्ण अधिवेशनात या विषयावर चर्चा होऊ दिली जात नसेल तर लोकांच्या मनात एक शंका निर्माण होणं स्वाभाविकच आहे। या अपघातामागे कोणतरी पॉवरफुल व्यक्ती किंवा एक मोठी संघटना किंवा एक ताकद असू शकते असा संशयही त्यांनी व्यक्त केलेला आहे। रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितलेला आहे की सत्ताधाऱ्यांपैकीच कुणीतरी या अपघातासाठी जबाबदार असू शकतं, त्यामुळेच सीबीआय चौकशीसाठी राज्याकडून प्रस्तावही पाठवला जात नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच त्यांनी एक मोठा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे। अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याला जर न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांचं काय होणार। दरम्यान या सर्व आरोपांवर सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।